Welcome to once again another new video. Welcome to my YouTube channel Learn English with Sachin. विद्यार्थी मित्रांनो, आजचं टायटल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ हेल्पिंग वर्बवरती असणार आहे. सहाय्यकारी क्रियापद ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. सुरुवातीला आपल्याला वर्ब म्हणजे काय ते माहीत आहे की वाक्यामधील जो अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरलेला शब्द आहे क्रियादर्शक शब्द त्याला आपण वर्ब असं म्हणतो. हे नाही जो की वाक्यामधील ॲक्शन आपल्याला कृती आपल्याला दाखवत असतो. आता वर्ब तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेत, पण मग हेल्पिंग वर्ब काय आहे? तर हेल्पिंग वर्ब आपल्याला जवळपास बऱ्याच जणांना हेल्पिंग वर्बच्या संदर्भामध्ये माहिती नाही आहे. मग आता हेल्पिंग वर्ब काय करतात की ज्याप्रमाणे वाक्यामधील क्रियापद हे वाक्य पूर्ण जोडण्याचं काम करतं किंवा वाक्य पूर्ण करण्याचं काम करतं, त्याप्रमाणेच हे हेल्पिंग वर्ब जे असतात ते हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये क्रियापदांना सहाय्य करण्याचं काम करत असतात. आता ज्याप्रमाणे वाक्यामधील क्रियापद हा वाक्याचा आत्मा असतो, त्याचप्रमाणे हेल्पिंग वर्ब देखील क्रियापदाबरोबर काम करतात आणि वाक्याला महत्त्वपूर्ण अर्थ प्राप्त करून देतात आणि सहाय्य करतात, म्हणून त्यांना आपण सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतो. हेल्पिंग वर्बलाच इंग्रजीमध्ये आणखीन ॲक्झिलरी वर्ब म्हणून असं दुसरं नाव देखील आहे. मग ह्याच थोडक्यात आपण ह्या ॲक्झिलरी वर्बविषयी किंवा हेल्पिंग वर्बविषयी आपण काय करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तसा विचार केला बारकाने तर बघितलं तर इंग्रजीमध्ये एकूण 16 प्रकारचे ॲक्झिलरी वर्ब्स आहेत किंवा 16 हेल्पिंग वर्ब्स आहेत. किती? तर 16 हेल्पिंग वर्ब्स आहेत. आता या 16 हेल्पिंग वर्ब्समधील काही त्यांची विभागणी करण्यात आली आहे की ज्यामध्ये प्रायमरी ॲक्झिलरी वर्ब आणि मॉडल ॲक्झिलरी वर्ब्स अशा 2 गटामध्ये त्यांची विभागणी करण्यात आली आहे. तर हे प्रायमरी ॲक्झिलरी वर्ब्स जे असतात ते अत्यंत महत्त्वपूर्ण काम करतात. आता या प्रायमरी ॲक्झिलरी वर्बमध्ये कशाचा समावेश होतो? तर जे प्रायमरी ॲक्झिलरी वर्ब्स आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने टू बीची रूपं. आता टू बीची रूपं नेमकी कोणती? तुम्हाला प्रश्न असतो की तुम्हाला कधीतरी ऐकलं असेल की टू बीची रूप म्हणतात. मग टू बीची रूपं नेमकं कोणती असतात? तर या टू बीच्या रूपामध्ये ॲम, इज, आर, वाज आणि वेअर इत्यादी जे हेल्पिंग वर्ब आहेत ह्या इत्यादी हेल्पिंग वर्बचा समावेश या टू बीच्या रूपामध्ये होतो. आणखीन त्यानंतर ही झाली टू बीची रूपं. त्यानंतर टू हॅवची रूपं असतात. मग या टू हॅवच्या रूपामध्ये काय ह्याचा समावेश होतो? तर टू हॅवच्या रूपामध्ये 3 गोष्टीचा किंवा 3 हेल्पिंग वर्बचा समावेश होतो. त्यामध्ये बघा, टू हॅवच्या रूपामध्ये हॅव, हॅज आणि हॅड, वर्तमानकाळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ अशा पद्धतीनं हॅव, हॅज आणि हॅडचा वापर आपण करतो. ते आपण एका शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. आता त्यानंतर टू डूची रूपं. आता टू डूच्या रूपामध्ये कायचा समावेश होतो? तर मग डू, डज आणि डीड ह्या 3 जे हेल्पिंग वर्ब आहेत ह्या 3 हेल्पिंग वर्बचा समावेश टू डूच्या रूपामध्ये होतो. मग जर प्रायमरी ॲक्झिलरी वर्ब्स आपण बघितले तर टू डूची रूपं, टू बीची रूपं आणि टू हॅवची रूपं. आता टू बीच्या रूपामध्ये ॲम, इज, आर, वाज, वेअर. टू हॅवच्या रूपामध्ये हॅव, हॅज, हॅड आणि टू डूच्या रूपामध्ये डू, डज आणि डीड. ही झाली प्रायमरी ॲक्झिलरी वर्ब्स. आता पुढचा प्रश्न येतो की मॉडल ॲक्झिलरी वर्ब्स जो दुसरा प्रकार आहे हेल्पिंग वर्ब्सचा, त्यामध्ये कोणत्या हेल्पिंग वर्ब्सचा समावेश होतो? तर त्यामधील पहिलं हेल्पिंग वर्ब जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे कॅन. आता कॅन हे आपण शकतो किंवा शक्यता वर्तवण्यासाठी वापरतो. आता कॅनचं हेल्पिंग वर्ब आहे ते कॅनला जे भविष्यकाळासाठी वापरलं जातं आणि जे कुल्ड हे नावाचं हेल्पिंग वर्ब आहे कॅनचंच कुल्ड होतं तर ते भूतकाळासाठी वापरलं जातं. भूतकाळी रूप कॅनचं भूतकाळी रूप कुल्ड. कॅनचं कुल्ड हे मॉडल ॲक्झिलरीमध्ये मोडतात. त्यानंतर शॉलचं शुल्ड, शॉल, शुल्ड, विल, वुल्ड, मे, माईट, आऊट आणि डेअर टू असे जवळपास हे काय हे मॉडल ॲक्झिलरी वर्ब्समध्ये मोडतात. म्हणजे थोडक्यामध्ये जर आपण बघितलं व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो आहेत आज, तर सहाय्यकारी क्रियापद कशाला म्हणायचं की जे बाबा की क्रियापदामध्ये वाक्यामध्ये येतं आणि क्रियापदाबरोबर काय करतं की वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणलं जातं किंवा क्रियापदाला सहाय्य करण्यासाठी जे येतं त्याला आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. थोडक्यात जर आपण व्हिडिओमधून बघितलं, व्हिडिओचं सार जर बघितलं आपण थोडक्यात, तर आपण आज हेल्पिंग वर्ब बघितलेले आहे. त्यालाच ॲक्झिलरी वर्ब्स असं म्हणतात. त्याचे मॉडल ॲक्झिलरी वर्ब्स आणि प्रायमरी ॲक्झिलरी वर्ब्स असे 2 प्रकार पडतात. त्यामधील जो पहिला प्रकार आहे प्रायमरी ॲक्झिलरी वर्ब्स त्याच्यामध्ये टू बीची रूपं, टू डूची रूपं आणि टू हॅवची रूपं. तर टू बीच्या रूपामध्ये ॲम, इज, आर, वाज, वेअर. टू बीच्या रूपामध्ये ॲम, इज, आर, वाज, वेअर झालं. त्यानंतर टू हॅवची रूपं जे आहेत तर टू हॅवच्या रूपामध्ये हॅव, हॅज, हॅड आणि टू डूच्या रूपामध्ये डू, डज, डीड इत्यादी हेल्पिंग वर्ब्सचा समावेश होतो. त्यानंतर मॉडल ॲक्झिलरीजमध्ये आपण बघितलं की मॉडल हेल्पिंग वर्ब जे आहेत मॉडल ॲक्झिलरीज त्याच्यामध्ये कॅन, कुल्ड, शॉल, शुल्ड, विल, वुल्ड, मे, माईट, आऊट आणि डेअर टू इत्यादी हेल्पिंग वर्बचा समावेश होतो.
की मी सुरुवातीला सांगितलं तसं की हेल्पिंग व्हर्ब हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतात वाक्यामध्ये आणि प्रत्येक वाक्यामध्ये जवळपास हेल्पिंग व्हर्ब्स वापरल्याच जातं आहे का नाही. आणि त्यामुळं ही हेल्पिंग व्हर्ब तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळतील इंग्रजीच्या ग्रामरच्या संदर्भामध्ये. आणि ह्या व्हिडिओमधील माहिती नवीन असेल आणि तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.